ढाले पाटलांचं हे घर आणि हे कुटुंब एकत्र राहणं मस्त आहे. बस. कुटुंब टिकून राहण्याच्या कसल्या गोष्टी करतायत आईसाहेब तुम्ही? जिच्यामुळे घर टिकून आहे तिला तुम्ही बाहेर हाकलायला निघाला होता. आणि मी जे काही करतोय ना ते घर टिकून राहण्यासाठीच करतोय. स्पष्ट सांगायचं झालं तर व्यवहाराच्या बाबतीत दादासाहेबांवर विश्वास नाहीये माझा आता. घर टिकून राहायला हवं असेल तर व्यवहार आणि नातं वेगवेगळे राहिलेलेच बरे. पाहिलत नाही साहेब? याची देही याची डोळा पाहिलत का? ज्याची भीती होती तेच झालं. रणजित भाऊजी त्या पोरीसाठी आपल्याशी भांडायला लागले. ताईसाहेब सांगत होतो तुम्हाला त्या पोरीला घराबाहेर काढा घराबाहेर काढा, पण नाही. तुम्हाला तुमची नीतिमत्ता प्यारी होती ना तेव्हा. घ्या बघा आता, बघा ती पोरगी आता डोक्यावर कशा मिऱ्या वाटते ती. राजश्री, तुम्ही आता गप्प राहणं मस्त आहे. हो ग बाई, आमचंच तोंड दिसतंय का? राहिलं आम्हाला काय करायचंय? बघवत नाही हो आम्हाला आई साहेब. आमच्या यांचा जीव आहे ना तुमच्यावर, वडलंच जातं तुमच्याकडं. पण रणजित भाऊजी त्या पोरीची बाजू घ्यायला लागलेत. त्या पोरीमुळे भांडायला लागलेत आपल्याशी. त्या पोरीमुळे तुमचा मुलगा तुमच्यापासून लांब जातोय. दिसतंय की आम्हाला? तुम्हाला पण दिसतच असेल. बघा बाबा काय करायचंय ते. आम्हाला काय, आम्ही भलं, आमचा नवरा भला. घ्या डोक्यावर मिऱ्या वाटून घ्या आई साहेब. उठा उठा, सकाळ झाली, ट्रेनिंगला जायचंय ना. उठा उठा उठा, चला. 5 मिनिटं झोपू द्या. या बाबतीत मी ब्रह्मदेवाचंही ऐकत नाही. चल उठ उठ उठ. पाप लागल तुम्हाला. लागू दे, तुझ्यासाठी आणि तुझ्या ट्रेनिंगसाठी वाटेल ते. चल उठ उठ उठ. अहो काहीच नाहीये का तुमच्याकडे? कसं असणार? तुझ्याकडे ना माझं काळीच. चल 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 उठ चल. तुम्हाला जरा पण दया येत नाही का माझ्यावर? नाही पत्तर दिलात तुम्ही, पत्तर दिलात. आहे असं आहे. बर टाइमपास नकोय, उठ लवकर चल. नाही नाही सहेंगे, नाही सहेंगे. झोपणार आहे मी. ठीक आहे. 1 2 3. उठते उठते उठते, चाललीये, आवरती येतो. तांब्याला लपूनच ठेवायला पाहिजे. लवकर, 5 मिनिटं आहेत तुझ्याकडे. कम ऑन, स्पीड मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न कर. संजू चल, थांबायचं नाही. जोपर्यंत गोल अचीव होत नाही तोपर्यंत धावत राहायचंय. डिस्टन्स नाही, टार्गेटवर फोकस कर. चल 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 चल, कम ऑन, उठ 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 उठ.
संजू, हे संजू थांबली काय? चल अजून झाड बरंच लांब आहे. चल चल उठ उठ उठ. नाही नाही, असं थोडीच असते. कालच्या पेक्षा लई लांब आहे ते झाड. असं काही नाही संजू, तू कालपेक्षा स्लो धावतीयस. उठ. असं का? मी किती जोर लावते तुम्हाला दिसत नाहीये होय? असं तुला वाटतंय संजू, माझं घड्याळ नाही सांगते मला असं. मग चुकीचं आहे तुमचं घड्याळ. जरा हळूहळू करू की. एक मिनिट, ट्रेनिंग मी देतोय ना, सो मला नको सांगू कसं द्यायचंय कसं नाही द्यायचंय. हे बघ, परीक्षेनुसार तुला तयारी करायची. तुझ्या तयारीनुसार परीक्षा मोल्ड होणार नाहीये. हा का? मग तुम्हाला काय वाटतंय मी तयारी नाही करत आहे? हा, नाही करत आहे मी तयारी. नाही करतेस तुम्हाला असं बोलवलं तरी कसं जातो? संजू, उठ, अजून बरंच धावायचंय. नंतर धावत घरी जायचं. उठ 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 चल. अहो मी मरण, तुम्हाला कळत कसं नाहीये? कालही अशी बोलली होतीस. मेलीस का? मेलीस का तू? उठ चल. तुम्हाला जराशी विद्या येत नाही का हो माझी? ट्रेनरला दया सूट करत नाही. चल, वेळ वाया नको घालू. चल चल उठ 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 उठ. मी कुठे बी येणार नाहीये. संजू, तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. आहे माझ्याकडे ऑप्शन. मी रिक्षानं जाईन घरी. संजू, संजू थांब. पडतोय आज, पायांचा कुटका पडतोय. आपली बायको एवढी दमलीये. आपली बायको संजीवनी आहे, पीटी उषा नाही. पण नाही, कळायचंच नाही त्यांना कधी. दिसतं आपल्या जीव घेणं ट्रेनिंग. म्हणले होते रिक्षाने येईन असं, पण चालतच आली की. ते नाही पाहिलं त्यांनी. पाहिलं का काय? बदल? राजा राणी परत एकत्र आलेत. साडी बरोबर क्लिप, शर्टा बरोबर बटन कसं एकत्र असतं, तसं नवरा बायको सारखं एकत्र असतात, येत जात असतात. तुम्ही हे आम्हाला का सांगताय? उजेड पडावा ना म्हणून. तुमचे न्याय चक्षु उघडावेत म्हणून. जिभेवर ताबा ठेवा राजश्री. आत बर ठेवला, ऐकलं तुमचं. पण लक्ष आहे का तुमचं? ती पोरगी आता कुठल्या कपड्यात होती पाहिलत का? रोज सकाळी नवरा बायको कुठेतरी जात असतात, पाहिलंय का तुम्ही? मसनात जात असतील. आपल्याला काय करायचंय? जास्तीच्या माहितीला गार्बेज इन्फॉर्मेशन म्हणतात राजश्री. गार्बेज म्हणजे तुम्ही, कचरा. हा? आपल्याला काय करायचंय? त्यांनी काही बी करू देत. ज्यांची हैसियत नाही अशांकडे लक्ष देऊन त्यांची किंमत वाढवू नका. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? बोला, काय सांगितलं होतं? पुढचं बघा. हा, मग ते बघा आणि असल्या बारक्या सारख्या गोष्टीकडे लक्ष देणं सोडा. बारकासारख्या गोष्टी. एवढीशी मुंगी हत्तीला सुद्धा जेरीस आणू शकते, कसं कळत नाही यांना? डोक्यावरचे केस आणि डोक्यातली बुद्धी सारखा हिशोब झालाय. या बारक्यासारख्या गोष्टी पुढे जाऊन कधी मोठ्या होतील कळायचं सुद्धा नाही. पुढचं बघत असताना मागच्याकडे लक्ष द्यावं लागतं, कसं कळत नाही? तुम्ही बघा पुढचं. आम्ही आता जे काही घडतंय त्याच्याकडे लक्ष देणार आहे. अहो, तुम्ही एवढी मोठी मोठी बुक कशी वाचता? कंटाळ नाही येत तुम्हाला? बया, मला तर लई प्रॉब्लेम आहे.
मलाही प्रॉब्लेम आहे. तसं नाही म्हणत होते मी, पुस्तकातला प्रॉब्लेम आहे असं म्हणत होते. तुला ट्रेनरचं ऐकायचं नाही ना, आणि तुझ्याकडे आहेत ऑप्शन्स, सोडव तुझं तूच. असं कुठं म्हणले मी? म्हणली असतीस तर बरं झालं असतं, पण तू वागलीस तशी संजू. ठीक आहे, माझ्या एकट्यासाठी नव्हतं करते, आपल्यासाठी करत होतो. तसं नाही, पण आज माझा दुसराच दिवस होता की ट्रेनिंगचा. मी लय आरबाळून गेलते बघा, नुसतं जीव येडापिसा झालता माझा. दुसऱ्याच दिवशी तुझी ही अवस्था आहे. कसं सर्व्हाइव्ह करणार आहेस ट्रेनिंग मध्ये? आणि रिक्षाने आलीस तू परत? आहो पण मी ट्रेनिंग पूर्ण केलं की ते परत येताना अंगात राहणच नाही राहिले बघा. म्हणजे नाहीच ना केली संजू. जोपर्यंत तू इथून स्ट्रॉंग होत नाहीस ना, तोपर्यंत शरीर सपोर्ट करणार नाही. एनिवे, मला तू स्ट्रॉंग वाटली होतीस, पण तसं काही नाहीये. अहो असं नका ना करू, चिडू नका माझ्यावर. माझं फर्स्ट इम्प्रेशन असं लास्ट इम्प्रेशन नका बनवू तुम्ही. मी खरंच प्रयत्न करीन, जीव लावून प्रयत्न करीन यापुढे. अहो पाया पडते मी तुमच्या, नाक घासते तुमच्या समोर, पण असं चिडू नका की माझ्यावर. प्लीज तुम्ही रागवा, चिडा, ओरडा, काय हवं ते बोला, शिक्षा द्या, पण असं नका वागू, माझ्याशी आपोला नका धरू. अहो प्लीज मला माफ करा. अहो अहो दुसऱ्याच दिवशी तुझी ही अवस्था आहे. कसं सर्व्हाइव्ह करणार आहेस ट्रेनिंग मध्ये? संजू, जोपर्यंत तू इथून स्ट्रॉंग होत नाहीस ना, तोपर्यंत शरीर सपोर्ट करणार नाही. हा सुजित भाऊजी बोला की. काय मग वहिनी दिली टील? काय सुरू आहे? काय नाही हो, ते स्पर्धा परीक्षेची डेट आली ना, त्याचीच तयारी सुरू आहे. तुम्ही टेन्शन घेऊच नका, आमचे भैया साहेब बरोबर तयारी करून घेतील तुमच्याकडनं. हा ते आहेत, पण तुमच्या वहिनी लिटिलचीच बुद्धी लिटिल झाली बघा. नुसती त्रास देत असते त्या ट्रेनरला. तुमचा ट्रेनर तुम्हाला काय लेचा पेचा वाटला काय? लई पेशन्स आहेत आमच्या भैया साहेबाकडं. ते तर आहेच हो, पण मी आडगी आहे ना, त्याचं काय करायचं? आता त्याला काय करू नाही शकत ना. वन अँड ओनली पेस आहे म्हटलं निभावं लागते माणसाला. ते पण आहे म्हणा. बरं जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही काय सहजच फोन केलता का काही काम होतं? हा तसा सहजच केलता, आणि काम बी होत. आम्हा बोल की पटापटा, माझा असा महत्वाचा वेळ वाया नको घाल बस. अयो सॉरी बरं का. अरे गंमत केली. तू बोल, तुझ्यासाठी काय पण. नक्की ना? आता अर्जंट मध्ये ढाब्यावर यायचं का? अपर्णा येणार आहे ना. हा मग मी कशाला येऊ? उगा तुमच्या दोघांमध्ये हड्डी. ए हड्डी बिड्डी काय नाही, गप्प ये इकडं. तुमच्या भेटीगाठी व्हाव्यात, तुमची ओळख व्हावी असं वाटतंय का मला. अरे पण कशासाठी? सुजा नको ना. संजय नको नको ना म्हणू. माझं कोणी आहे का तुझ्याशिवाय जवळच? हाय का आता? एवढ्या आई साहेब आहेत, बेबी मावशी आहेत, एवढ्या भरल्या घराला काहीच नाही म्हणतो सर. हा मग त्यातल्या कोणाशी तरी ओळख व्हायला पाहिजे का नाही अपर्णाची? ते बी आहेच म्हणा. पटलं ना मग ये पटकन ढाब्यावर. वाटलं तर उद्या एक तासभर जास्त अभ्यास कर, पण आज ये बाई. ये बस बोल तिच्याशी, तेवढंच बरं वाटेल मला. बर येते. संजय ये 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 पटकन ये. अगं तू अडगिनीस, रॉकस्टार आहेस. बर चल ठेवू का? अभ्यास करू देत मला आता. बरं बाई कर कर अभ्यास कर. आणि ऐक, ट्रेनर सोबत भांडू नको. वेलकम वहिनी लिटिल, वेलकम. सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. अहो राहू दे की, सॉरी का म्हणताय? तुम्ही अभ्यासात आमच्यासाठी वेळ काढला हेच लई आहे आमच्यासाठी. नमस्कार वहिनी साहेब. तुम्ही मला वहिनी साहेब नका म्हणत जाऊ. अहो असं कसं?
आमच्या मोठ्या भावाची बायको आहेत तुम्ही. तुम्हाला तुमचा मान द्यायला नको? बरं चला बसा बसा या बसा. बोला काय घेणार? भजी आणू, वडे आणू, जिलेबी आणू? वहिनी दिली टेस्ट स्पेशल चहा सांगा की. घेतील त्या म्हणजे घ्याल ना? आणि आज आम्ही पण घेऊ. बर. वहिनी साहेब एक सांगू, तुमची ही साडी खूप सुंदर आहे. म्हणजे फार सूट होतीये तुम्हाला. गोड दिसताय. थँक्यू. पाहिलं का, यांच्या ह्याच स्वभावामुळे ना लोडी कसं पागळते ना तसं पागळोय मी. यांचं काय आवडतं माहितीये का मला? जे जे चांगलं आहे ना ते सगळं अप्रिशिएट करतात या. आणि बोलत्यात तर एवढं गोड की ऐकणाऱ्याला टप टप मोती झरल्यासारखं वाटावं. अहो मी फक्त बोलते, मोती झरल्यागत वाटतं ते समोरच्याला. काय हो, तुम्हाला पण वाटतं का असंच? वाटत असणार की, नक्की वाटत असणार. हा साहेब. बर बर. गुलाबराव, 2 वहिनी दिली स्पेशल आणा. मी जरा आलो. सुजा, अरे महत्वाचा कॉल. आलो ना, यू कंटिन्यू. मी 1 मिनिटात आलो. हा तुम्हाला एक विचारू का? तुम्हाला मी आवडत नाही का? नाही, तसं काही नाही. का? तुमच्या बॉडी लँग्वेज मधून वाटतं तसं. आता मलाही नाही माहित की मला असं का वाटतं ते. पण आता खरं तर आजवर ना तुम्ही कधी मला आडवे आलात ना मी तुम्हाला आडवी आली. आपल्यात कधी आधी काही झालं नाही असं. पण तरी असं मला वाटत राहतं. आपण कधी एकमेकांना आडवं नाही आलोय. नाही म्हणजे मला तर नाही आठवत. आलोय का? सांगा ना. मी नाही का आवडत तुम्हाला? नाही म्हणजे असं एकदम. नाही म्हणजे कसं आहे, आपण दोघी जर एकमेकींना आवडलो, आपल्या दोघींचं एकमेकींशी पटलं तर फार बरं होईल वहिनी साहेब. आमचं ह्यांचं सुजितचं आयुष्य सोपं होईल. नाहीतर नाही म्हणजे कसं आहे, 2 माणसात जर विस्त वाढवा जात नसेल तर त्यात पिचला 3रा माणूस जातो ना. त्रास तर सगळा त्याला होतो. आमच्या ह्यांचं आयुष्य उगाच हेल व्हायला नको म्हणून म्हटलं. कशी झाली रे छोल्याची भाजी? छान झाली. मी काय म्हणते, एवढं तरी लोणचं मला देतेस का? लोणचं पापड वगैरे काही मिळणार नाही हा तुम्हाला बेबी मावशी. माणसाने नुसता इचर जरी आणलाय ना मनात तरी ऍसिडिटी होतीये त्याला. हे सूप आणि हे सॅलड खाऊन ना तोंडाची चव गेलीये माझ्या. एक तर अशी ठिकाणी चालवता मला, दमून जाते मी. म्हणजे मला की नाही थोडस लोणचं ना अर्धी पोळी तरी दे रे. पोट नाही भरत यानी. थोडं लोणचं नाही. घ्या. आता ह्यांनी स्वतःहून सांगितलंय की नाही तुम्हाला. आता तुम्हाला लोणचं पापड वगैरे काही बी मिळणार नाहीये. आओ हे काय, मी केलेली आमटी तुम्ही घेतलीच नाही. मी वाढते. नको, मी घेईन, मला हात आहेत. मग बेबी मावशींनी केलेली वांग्याची भाजी तरी घ्या. खास तुमच्यासाठी केली आहे त्यांनी. जे करायला सांगितलंय ते सोडून बाकी करण्यात काही पॉइंट नसतो संजू. भात वाढू. त्यांनी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलंय आणि तुम्हाला कळतील अशा शब्दात सांगितलंय. पुन्हा 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 काय विचारताय? शांतपणे बसा आणि जेवा तुम्ही. अगं का त्यांचं नवरा बायकोंचं चालू आहे. तू काय नवऱ्या बायकोंचं असेल ते पर्सनल त्यांच्या खोलीत, जेवणाच्या टेबलवर नको. तुम्ही बसा. जी. आणि बेबी मावशी, मगापासून बघतोय आम्ही जेवणाच्या टेबलवर जरा जास्तच तोंडाची वाफ दवडताय तुम्ही.
जेवण हे शांतपणेच झालं पाहिजे, सगळ्यांचंच. मग तुम्हाला काय वाटतंय, मी तयारी नाही करत आहे? नाही करत. तुम्हाला असं बोलवलं तरी कसं जातो? अहो मी मरण, तुम्हाला कळत कसं नाहीये? कालही अशी बोलली होतीस, मेलीस का? तुम्हाला जराशी विद्या येत नाही का हो माझी?